नमस्कार, सविताच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गरमीचे दिवस सुरू झाले आहेत. हळूहळू गरमी वाढतही चालली आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये थंड थंड खाण्यापिण्याची तर इच्छा होतेच. तर आज आपण तुमच्यासमोर मी करणार आहे थंड थंड फालुदा. कमी वेळामध्ये रेसिपी बनते आणि 20 ते 25 मिनटं लागतात ह्या रेसिपीला. आणि तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणालाही जमू शकते ही रेसिपी. एवढी सोपी रेसिपी आहे. चला रेसिपी बनवायला सुरू करूया. फालुदासाठी आपण पहिलं दूध गरम करणार आहोत. त्यानंतर पाणीसुद्धा गरम करणार आहोत. पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला. त्यामध्ये शेवया घालणार आहोत. शेवया उकडून द्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण दूध गरम करत ठेवूया. दूध व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत परत. म्हणजे शेवया अशा थोड्या वेगळ्या होतील. आपण चाळणमध्ये घालून घेऊया. गरम पाणी काढून घेतलं आहे. आता आपण परत थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत शेवया. थंड पाहिजेत शेवया आपल्याला. आता आपण फालुदा कसं बनवायचं ते बघणार आहोत. रोज सरबत घालून घेऊया ग्लासमध्ये. त्यानंतर सब्जा घेऊया 2 चम्मच. तुम्ही सब्जाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. गरमीच्या सीझनमध्ये सब्जाचं खूप महत्त्व असतं. तर आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत बरोबर. तसेच तुम्ही फ्रूट पण घेऊ शकता. बनाना, ॲपल. शेवया घेणार आहोत थंड थंड शेवया.
यम्मी यम्मी थंड फालुदा आपला तयार आहे. थंड थंड यम्मी फालुदा आपला तयार आहे सर्व करण्यासाठी. मी फालुदामध्ये रोज सरबत यूज केला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतेही फ्लेवर घेऊ शकता, जसे की मँगो फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर. हे कोणतेही फ्लेवर तुम्ही तुमच्या फालुदामध्ये यूज करू शकता तुमच्या चॉईसनुसार. आणि असेच मी फालुदा वेगळा म्हणजे बाहेरच्यासारखा विकत आणतो त्या पद्धतीने मी फालुदा बनवून दाखवला आहे. तुम्ही त्या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हालाही जमेल आणि सोपंही वाटेल आणि बाहेरून विकत आणण्याची पण तुम्हाला इच्छा होणार नाही. असंच माझ्याकडून नवीन नवीन रेसिपीसाठी किंवा सविताज किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जसे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. असं आपण पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.